नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तुमच्या चॅनलवर अनिल टेकवर. आणि आज आपण रिॲक्ट जेएसचा करणार आहोत, सेटअप करणार आहोत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्ट जेएसचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. याच्यामध्ये पण इंट्रोडक्शन बघणार आहोत. रिॲक्ट आपण कशी इन्स्टॉल करू शकतो. चला तर चालू करूया. एडिट पॉईंट बघूया. पहिला पॉईंट आहे इन्स्टॉल नोड.js आणि npm. आपल्याला हे दोन्ही लागतात, तरच आपला रिॲक्टचा ॲप करू शकतो. चेक करा तुमच्या सिस्टीममध्ये नोड.js याच्या पहिल्यांदा आपण इन्स्टॉल केले नव्हते. npm पण चेक करा. दुसरा पॉईंट आहे कुठे गेलं, इन्स्टॉल कोड एडिटर. एखादा एडिटर आपल्याला हवा असतो, त्यासाठी आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल कोड एडिटर एखादं. तिसरा आपण क्रिएट करून नवीन प्रोजेक्ट तर चालू करूया. नोड.js हे सर्च करा आपण आणि पहिली लिंक येईल त्याच्यावर क्लिक करा. आपल्याला ऑफिशियल साईट दिसेल नोड.js org म्हणून. तिथे जाऊन आपल्याला नोड.js पॅकेज इन्स्टॉल करायची. LTS लेवल असेल तिथेच इन्स्टॉल करा, दुसरं इन्स्टॉल करून इन्स्टॉलवर क्लिक करायचं आणि इन्स्टॉल होऊन जाईल. माझ्या केसमध्ये आम्ही आता इन्स्टॉल केलेलं आहे पहिलं. आता दोनदा लागले ते सॉरी. एकूण त्याच्या जास्त नाही आहे. इन्स्टॉल करा मी करीत नाही आता. माझ्या लॅपटॉपमध्ये पहिलंच आहे इन्स्टॉल झालेलं. इन्स्टॉल होते आणि हे इन्स्टॉल केल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही कसं करता, नेक्स्ट करून टाकता नाही इन्स्टॉल, तसेच करायचे आहे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे आता दुसरी बघूया. दुसरा पॉईंट काय होता आपला, कोड एडिटर इन्स्टॉल करायचं है ना. कोड एडिटर मी रेफर करतो तुम्हाला. कोड एडिटर चांगलं कोणतं, VS कोड चांगलं आहे. कोड एडिटर VS कोड तुम्ही डाउनलोड करू शकता. VS कोड टाका गुगलला, पहिली लिंक येईल त्याच्यात क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता विंडोसाठी. त्या अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला इथं आहे कसं कोणत्या लँग्वेजला सपोर्ट करतात. तुम्ही कोणती पण लँग्वेज तुम्ही तिथं घेऊ शकता. आणि आपल्या टर्मिनलवर आपण इथं CMD दिलं तर तुम्हाला भेटून जाईल. कमांड प्रॉम्प्टवर जायचं. इन्स्टॉल केल्यानंतर आपण व्हर्जन चेक करून म्हणजे व्यवस्थित इन्स्टॉल झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला -v आपल्याला इथे नाही का -vचं व्हर्जन दिसेल. आत्ता 20.13.1 फक्त आता हे व्हर्जन 20 चाललेलं आहे. आपल्या लक्षात लेटेस्ट व्हर्जन आहे V20 व्हर्जन. आणि npmचं व्हर्जन बनवण्यासाठी npm -v करू शकता तुम्ही. त्याचं पण 10वा व्हर्जन आहे, लेटेस्टच आहे, करू शकता. आणि आता आपण रिॲक्ट तयार करू. दोन्ही पण इन्स्टॉल झाला असेल. रिॲक्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ पहिले आपण.
React.js React.js वर गेला पहिली लिंक येईल त्याच्यावर क्लिक करा. React वगैरे काय असेल ते तुला काय पाहिजे इन्स्टॉलेशनच जायचं इथं स्टार्ट न्यू प्रोजेक्ट तर आपण स्टार्ट करू शकतो. हे आपल्या टेस्ट आपण हे कमांड वापरले आपलं रिॲक्ट ॲप तयार होईल. आपण आता वेटमध्येच करणार आहोत त्यामुळे वेटमध्ये जाऊ आपण गुगलला टाकायचं आहे वेटची पहिली लिंक होईल ऑफिशियल लिंक इथं क्लिक करा. स्टार्ट गेट स्टार्टेड आणि याच्यामध्ये गेट स्टार्ट एवढ्या लँग्वेज सपोर्ट करतो विटला. आपण कशामध्ये पण आपण हे करू शकतो विट रिॲक्टचे ॲप्लिकेशन तयार करू शकतो. इथं आलो तर आपण गेट स्टार्टला इथे ही लिंक आपल्याला ही कॉपी करायची EMP असलं बन असलं त्याच्यात आपण क्रिएट करू शकतो. आपण आता EMP मध्येच करणार आहोत. ही लिंक कॉपी करा स्टोर नाही तर आपण ही लिंक कॉपी केलेली पेस्ट करा. npm start npm start नाही npm create with @latest React setup React application आहे एंटर करा. npm create with latest @latest वेट करा प्रोसेस करत आहे. आपल्याला इथं प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे. तुम्हाला कोणता प्रोजेक्ट बनवायचं त्याचं नाव लिहू शकता तुम्ही इथं. तुम्ही माझ्या केसमध्ये वेट ॲपच लिहून टाक. मला आता एंटर करा. कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे आपल्याला कोणतं फ्रेमवर्क वापरायचं ते आहे इथं. रिॲक्ट पाहिजे तर रिॲक्टमध्येच करा. टाईपस्क्रिप्ट पाहिजे टाईपस्क्रिप्ट पाहिजे नाही का SW आपल्याला टाईपस्क्रिप्ट पाहिजे नाही ते जावास्क्रिप्ट पाहिजे नाही जावास्क्रिप्टमध्ये करा. मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सांगतो तिथे पण इंस्ट्रक्शन जाईल. CD विट ॲपमध्ये जा पहिलं आणि मग npm इन्स्टॉल करा मग npm रन बी करा. तर आपल्याला आता डायरेक्ट कोड एडिटर उघडू तर इथून कॅन्सल करतो. कुठं म्हणजे काय आपल्याला कोड एडिटर चालू केला असेल त्याच्यामधून आपला आपण ॲप फाईल तयार करेल त्याच्यामध्ये ओपन करा. ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं npm इन्स्टॉल करायचं होतं मग ते आपल्याला रन करायची कमांड. इथं टर्मिनलमध्ये जा न्यू टर्मिनल तर आपलं टर्मिनल उघडलेलं आहे. याच्यामध्ये आपण npm इन्स्टॉल ही कमांड आपण याच्यावर टाकावं. npmचे आपले नोड पॅकेज वगैरे डाउनलोड होतात. npm आहे पण करू शकता तुम्ही इन्स्टॉल पण करू शकता. आहे शॉर्ट फॉर्म इन्स्टॉलचा npm इन्स्टॉल. आता इथं बघा तुम्ही इथं नोड पॅकेज येऊन सगळे फाईल वगैरे काय असेल ते आपल्या त्याच्यात नोड पॅकेजमध्ये स्टोअर होतं. तर आपण वेट करू. तर मित्रांनो आपलं नोड पॅकेज म्हणजे नोड मॉडेल सगळे झाले. इथे बघू शकता ॲडेड 250 पॅकेज आणि ऑडिटेड 251 आणि npm फाउंड आणि तुम्ही एक नोड मॉडेलचे फोल्डर तयार झाले.
तुम्ही इथे बघू शकता. खूप मोठ्या फाईल असतात. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फाईल वगैरे सगळं आपण बघू. एक फाईल स्ट्रक्चर वगैरे सगळं बघू आपण. आता फक्त आपण इन्स्टॉल करीत आहोत. पुढची कमांड आहे आपली npm run div. ही कमांड आपल्याला रन करायची आणि ध्यानात असू द्या आपण vtap असू. दुसऱ्या गेलं तर मग ते चालणार नाही. आपलं वर्जन इथं दिसतंय 0.0. आपल्या लोकल होस्टला ते लाईव्ह आहे. इथं तुम्ही डायरेक्ट इथं कंट्रोल क्लिक करून पण चालू करू शकता. मी आता डायरेक्ट ब्राउझरला चालू करतो. एक मिनिट. कितीला होतं? 5163 73ला होतं ना? 5173. इथं लोकल होस्ट 5173. आपलं रिॲक्ट ॲप चालू झालेलं आहे. लोकल होस्ट 5173 बघू शकता तुम्ही. तिथं कंट्रोल क्लिक करून पण तुम्ही इन्स्टॉल करू शकता, ते चालू करू शकता. तर आपण आपला हा व्हिडिओ इथे समाप्त होतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फोल्डर स्ट्रक्चर वगैरे बघणार आहोत. फोल्डर स्ट्रक्चर हे पब्लिकमध्ये काय असतं, सर्चमध्ये काय असतं, एडिटिंगमध्ये काय असतं, HTML, पॅकेज.json वगैरे सगळं आपण बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.